आजचा रविवारचा दिवस खूप हेक्टिक गेला बघा. काय करणार, थोडं थोडंच बनवायचं होतं, पण एका दिवसात बनवायचं होतं आणि मुलांच्या आवडीचंही बनवायचं होतं. चिमू म्हणाली मम्मा अशी शंकरपाळी कर, दीदी म्हणाली मम्मा अशी शंकरपाळी कर. मग शेवटी साठा वगैरे बनवून बघा असा लेअरवर लेअर लेअरवर लेअर लावून असं मस्त की शंकरपाळ्या बनवल्या आणि करंज्याही बनवल्या. करंज्या काय जास्त बनवल्या नाही, फक्त 25-30च बनवल्या हो. कोण खाताय त्याला नंतर आठवड्याभरानं, नंतर कंटाळा येतं. पण दीदीने मस्त चटका मारून घेतला, दीदीला फार आवडल्या, बस झालं. अजून कोणाला आवडलं तर नाही आवडत, माझ्या नवऱ्याला तर कधीच काय आवडत नाही बघा. पण बघा बघितल्यावर किती सुंदर वाटते, मस्त दगडी पोह्यांचा चिवडा, शंकरपाळ्या आणि करंजी. तुमचंही झालं असेल तर मस्त मला सांगा बरं. आणि चकली बाकी आहे बनवायची, ती उद्या बनवून घेईल, आता वेळ नाही आहे, रात्रीच्या 10 वाजल्यात आणि मी तर थक गई. एवढं गरम होतंय ना तुम्हाला काय सांगू, नको नको झालंय, पार कंबर हात आणि सगळं दुखायला लागलं. तर ठीक आहे, इट्स ओके, काम संपलं माझं, दिवाळीचा फराळाचा विषय संपला. नाही तर प्रत्येकजण म्हणत होतं दिवाळी फराळ झाला, दिवाळी फराळ झाला, दिवाळी फराळ झाला, झाला शेवटी फराळ माझा.